विश्वगुरु, विश्ववंद्य, नरशार्दूल स्वामी विवेकानंदांच्या नजरेतील माझ्या सर्वच शूर युवकांना, आपल्या सर्वांनाच कुमारी वृषाली धर्मेचा वंदनीय नमस्कार. दादा आणि दिद्यांनो, आपल्या सर्वांना पूर्वकल्पना असेलच की स्वामी विवेकानंदांचा प्रामुख्याने सर्व भर हा भारताच्या युवा शक्तीवर होता. या युवा शक्तीला योग्य ती दिशा दिली गेली तर भारतीय उत्थानाचे फार मोठे पुण्यकर्म यांच्या हातून होणे शक्य आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता. प्राप्त परिस्थितीचा वेध घेता आजच्या युवकांमध्ये एक प्रचंड बौद्धिक शक्ती आणि तितकीच एक प्रचंड कार्यऊर्जा असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही गोष्ट ते ज्या पद्धतीने नवनवीन अभ्यासक्रम निवडून ते आत्मसात करतात आणि त्यामध्ये सुयश मिळवण्यासाठी जे अफाट कष्ट करतात यावरूनही लक्षात येतच. त्याचबरोबर ते ज्या प्रकारच्या आव्हानात्मक व्यवसाय किंवा नोकऱ्या स्वीकारतात आणि त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन दिवसाचे 12-12 किंवा क्वचित 14-14 तास जे अविरतपणे कष्ट करतात यावरूनही दिसतच. पण हे सगळं असून सुद्धा आजची तरुण पिढी ही मानसिकदृष्ट्या स्थिर नाही, काहीशी नैराश्यग्रस्त, अधिक भोगवादी व अधिक आत्मकेंद्री होत चालली असून तिच्यातील सहनशीलता, क्षमाशीलता कुठेतरी हळूहळू लोप पावत चाललेली आहे. तिच्यातील भावनिक अंश हळूहळू कमी कमी होत चालला आहे. मग यातलेच काही जण हतबल होऊन जीव घेण्या व्यसनाकडे आणि आत्महत्येकडे वळताना आपल्याला दिसतात. ही बाब आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं फारच क्लेशदायक आणि सर्वांनाच विचार करावाच लावणारे आहे. प्राप्त परिस्थितीचा जर वेध घेतला तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे आजच्या युवकांमध्ये असायला हवा तेवढा आत्मविश्वास नाही आणि मुख्य म्हणजे आत्मश्रद्धाही नाही. त्यामुळं अधिक आत्मश्रद्धा आणि प्रचंड बौद्धिक शक्ती असलेली ही तरुण पिढी क्षणात हताश होते आणि आत्मनाशाकडे झुकते आहे. त्यामुळे तरुणांच्या मध्ये आत्मविश्वास, आत्मश्रद्धा आणि विचारांची सकारात्मकता जागृत करणं आणि त्यांना आनंदी व यशस्वी जीवनपटावरती सुस्थिर करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी त्यांना पटेल, रुचेल, भावेल आणि सदैव आचरणी वाटेल असा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. आणि तो आदर्श आहे युवा नरेंद्राचा, म्हणजेच जागतिक कीर्तीचे स्वामी विवेकानंद यांचा. दादा आणि दिद्यांनो, अवघ 39 वर्षांचं आयुष्य उपभोगलेल्या या माणसानं, किती अवघ 39 वर्षांचं आयुष्य उपभोगलेल्या या माणसानं गेल्या 150 वर्षापासून आपल्या सर्वांसमोर, आपल्या सर्वांसाठी ज्ञानाचा अथांग महासागरच खुला ठेवलेला आहे. याच ज्ञानाच्या अथांग महासागरातून कित्येक व्यक्ती, कुटुंब, संस्थांनी विचारांच्या मोत्यांच्या अक्षरशः लूट केली आणि एका आदर्श समाज निर्मितीमध्ये आपलं भरीव स्वरूपाचं योगदान दिलं हे आपण पाहतोच आहोत. मला तरी वाटतं की जोपर्यंत जगाचं अस्तित्व आहे तोपर्यंत महासागर आटणं शक्यच नाहीये. दादा आणि दिद्यांनो, परवाच्याच 8 मार्च 2016च्या जागतिक महिला दिनानिमित्त माझी काही व्याख्यान झाली. त्याच्या मानधनातून मी एका महिला महोत्सवाच्या स्टॉलवरती स्वामीजींच्या या अथांग ज्ञानसागरातील माझ्या इवल्याशा उजळीत नव्हतील इतक्याच विचाररूपी मोत्याची मीही लूट केली. म्हणजेच मीही स्वामीजींची 10-12 पुस्तकं खरेदी केली आणि ती वाचली. त्यावेळी लक्षात आलं की वयाच्या केवळ 14व्या वर्षी या माणसानं जगातल्या कित्येक प्रज्ञावंत लेखकांच्या ग्रंथांचं वाचन केलं होतं, त्यावर चिंतन मनन सुद्धा केलं होतं. खरंच तो अवलिया किती ग्रेट होता आणि 150 वर्षानंतरही त्यांना जगद्गुरु का म्हणतात हे माझ्या लक्षात आलं. वयाच्या 14व्या वर्षी कुठल्या माणसाचं वाचन इतकं अफाट असू शकतं का हो, हा प्रश्न जसा तुम्हाला पडलाय तसाच मला देखील पडला होता. पण पुढे वाचनात आलं की स्वामीजींनी आपली वाचन पद्धती जाणीवपूर्वक विकसित केली होती. जनरली वाचन पद्धतीचा विकास एका विशिष्ट पद्धतीने होतो. प्रथम एक अक्षर वाचावं, त्यानंतर एक शब्द वाचावा, त्यानंतर एक वाक्य वाचावं, अशीच सगळ्यांची वाचन पद्धती असते. पण स्वामीजींच्या वाचनाचा वेग अक्षरशः सुपरसॉनिक होता. त्यांची वाचनाची पद्धत फार विस्मयकारक होती. ते वाक्य वाचून थांबले नाही, ते एका दृष्टिक्षेपात सारा परिच्छेद वाचत. इथवरही न थांबता कॅमेराने एका क्लिकसरशी जसं समोरच्या दृश्य टिपावं तसाच ग्रंथाचे सारे पान कटाक्षाने ते वाचून काढत असत. पानावरील पहिली आणि शेवटची ओळ जरी वाचली तरी लेखकाने त्यात काय मांडलं आहे याचे आकलन त्यांना होत असेल. अर्थात स्वामीजींच्या वाचन पद्धतीचे प्राप्ती आपल्याला होणार नाही असं मुळीच नाहीये. पण थोड्या कालावधीसाठी ते गृहीत धरलं तर आपण आपल्या पद्धतीने का होईना पण वाचनाचा संकल्प करू शकतो.
दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, हा मार्ग अवलंबिला तर स्वामीजींची उंची आपल्याला गाठता येईल. नव्हे, ती तशी गाठलीच पाहिजे असा खुद्द स्वामीजींचाच आग्रह होता. दादानी दिन्यांनो, कविवर्य विंदा करंदीकर यांच्या काव्यपंक्तीप्रमाणे देणाऱ्यांना देत जावे, घेणाऱ्यांना घेत जावे, देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याच न्यायानं स्वामीजींच्या या अथांग ज्ञानसागरातून मी आणलेल्या काही विचाररूपी मोत्यांपैकी काही विचार घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे याच न्यायाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या पाठीमागील प्रामाणिक हेतू फक्त इतकाच आहे की स्वामीजींच्या आदर्श राष्ट्राच्या निर्मितीमध्ये माझा खारीचा नव्हे तर एका मुंगीचा वाटा जरूर जरूर असावा. त्यासाठी आपल्या सर्वांचेच शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी निश्चित असतील. खरं तर दादानी दिन्यांनो, स्वामीजींचे हे स्फूर्तिदायी आदर्श विचार आपल्यापर्यंत खूप दिवसांपूर्वीच पोहोचवायचे होते, पण मीही आपल्यासारखीच KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर BBA सेकंड इयरची विद्यार्थिनी असून माझीही परीक्षा 30 एप्रिल ते 10 मे पर्यंत होती. त्यामुळं काही काळासाठी मला ते शक्य झालं नाही, पण आता मात्र स्वामीजींचे विचार आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा करते की आपल्या सर्वांना ते नक्कीच आवडतील. दादानी दिन्यांनो, मध्यंतरीच्या काळात विद्यार्थ्यांच्या आणि माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण फारच वाढलं. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि मुलींवरील अत्याचार या विषयावरील 35-35 मिनिटांची एक DVD जीवन संपवण्यापूर्वी या नावे YouTubeवरती वृषाली धर्मे इन्स्पिरेशनल स्पीच इन मराठी ही मी अपलोड केली होती. त्याचं स्वागत केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर हिंदुस्थानातून केलं गेलं, लाखो लोकांच्याकडून केलं गेलं. हे आकडेवारीवरून तसंच विविध राज्यातून येणाऱ्या फोनवरून दिसतच आहे. ही बाब नक्कीच समाधानाची आहे, पण या लाखो लोकांच्या मध्ये एकही मराठी वृत्तपत्राचा किंवा TV वाहिनीचा रिपोर्टर नसावा याची मात्र खंत वाटते. पण असो, तुमच्या सर्वांचे कृपालोक शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असतीलच. चला तर मग दादानी दिन्यांनो, नमनालाच घडावर तेल घालवत न बसता स्वामीजींच्या नजरेतील आदर्श युवक कसा असावा यावरील त्यांनी सांगितलेले 25च्या 25 मुद्दे आपल्यासमोर मांडते आहे. त्याचबरोबर आत्मविश्वास, ध्येयनिश्चिती, चारित्र्य, शिक्षण, बल हेच जीवन, आदर्श भारतीय नारी अशा विविध विषयावरील त्यांचे विचार टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण आज स्वामीजींच्या नजरेतील आदर्श युवक कसा असावा आणि आत्मविश्वासाशी संबंधित काही विचार मांडले आहेत. त्यापैकी आदर्श युवक कसा असावा हे सांगताना स्वामीजी म्हणतात, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे. चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे आणि हृदयामध्ये करुणा आहे असा युवक असावा. मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे. मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे. मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे असा युवक असावा. धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे. धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे. ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे आणि व्यसनापासून दूर आहे असा युवक असावा. जीवनामध्ये शिस्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे. प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे. गुरुजनांचा आदर आहे आणि पालकावरती श्रद्धा आहे असा युवक असावा. दिनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे. दिनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे. देवावरती भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे आणि चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे. तोच आदर्श युवक आहे. तोच आदर्श युवक आहे. दादानी दिन्यांनो, आता तुमच्याकडून एक अपेक्षा वाटते. आता स्वामीजींच्या या 25च्या 25 मुद्द्यांसहित फोटोसहितचं कॅलेंडर मी आपल्याला दिलंच आहे, पण यामध्ये काही अडचण आल्यास तुम्हाला कित्येक संस्थांमध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये ते पाहावयास मिळेलच मिळेल. तर याचा एक फोटो प्रथम आपल्या मेंदूमध्ये क्लिक करा. दुसरा फोटो
आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करा आणि 25च्या 25 मुद्दे 1 तासाच्या आत अगदी तोंडपाठच करा. त्यासाठी स्वामीजींचाच फॉर्म्युला वापरा, क्लिक कॅमेरा. आणि हो, त्यासाठी मी वापरलेला एक शॉर्टकटही आपल्याला सांगते. अर्थात असे शॉर्टकट सांगायला पक्के व्यावसायिक लोक त्यांच्या वर्कशॉपमध्ये 4-4, 5-5 हजार रुपये फी घेतात बरं. पण तुम्ही माझे दादा आणि दिदी आहात, त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून हा फॉर्म्युला पूर्णपणे मोफत. आता घ्या, या 25 मुद्द्यांचं प्रत्येकी 5-5 मध्ये वर्गीकरण करा. त्याचं सुरुवातीचं पहिलं अक्षर याचे 5-5 प्रमाणे 5 ग्रुप होतील. आता ग्रुप नंबर 2 कसा होईल बघा. मा, ई, म, आ, ई. बरोबर. आता या अक्षरांशी संबंधित एक गाणं आपल्याला आठवतं का बघा. अगदी बरोबर. हो, तेच ते आपल्या महाराष्ट्राची लाडकी धगधगकर दीक्षितांची माधुरी आणि सलमान खानचं एक मस्त पिक्चर आहे, हम आपके है कौन. यामधलं माई माई तेरी पे तेरी बोल रहा है कागा, हेच ते गाणं. आता थोड्याफार प्रकारात तुम्हाला असेच सूट होणारे काही फॉर्म्युले वापरा आणि 25च्या 25 मुद्दे अगदी तोंडपाठच करा आणि 25 मुद्दे आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो करूया. याचा परिणाम काय होईल माहिती आहे. ज्या प्रज्ञावंत माणसानं स्वामीजींसारखंच आपलं आयुष्य वेचलं आणि जगाला तुमच्या माझ्या तरुणाईच्या विश्वासावरती सन 2020 पर्यंत भारत एक महासत्ता बनेल असं धाडशी स्वप्न दाखवलं, त्या प्रज्ञावंताचं म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं स्वप्न आपल्यापासून दूर नसेल. म्हणूनच दादा आणि दिद्यांनो, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आता लांबच लांब रात्र संपून अरुणोदयाचा समय जवळ आला आहे. आता एक विशाल लाट उठली आहे, तिचा वेग कुणीही रोखू शकत नाहीये. वत्सांनो, प्रेम असू द्या, उत्साह असू द्या, श्रद्धा असू द्या, मनातून भीती अगदी काढून टाका, कारण भीतीच सर्वापेक्षा मोठे पाप होय. त्यासाठी आळस झटकून कामाला लावा, कारण आळसाला तुम्ही आजचा दिवस बक्षीस म्हणून दिलात की उद्याचा दिवस त्याने तुमच्यापासून चोरलाच म्हणून समजा आणि चुकूनही असं होऊ देऊ नका. आजच्या तरुण पिढीसाठी स्वामीजींचे सगळे विचार हे फारच प्रेरणा देणारे आहेत. युवकांना आवाहन करताना स्वामीजी म्हणतात, आज आपल्या देशाला सगळ्यात जास्त महत्वाची गरज आहे ती महान त्यागाची, आणि हे कठीण कार्य फक्त युवकच करू शकतात. तरुण, बुद्धिमान, शक्तिशाली, उत्साही तरुणांना हे कार्य अगदी सहज शक्य आहे. नवीन पिढीवरती, तरुण पिढीवरती माझा विश्वास आहे, कारण त्यातूनच माझ्या हजारो कार्यकर्ते निर्माण होणार आहेत आणि प्रत्येक समस्येचा ते सिंहाप्रमाणे फडशा पाडतील. प्रत्येक समस्येचा सिंहाप्रमाणे फडशा पाडण्यासाठी स्वामीजींना कसे युवक अपेक्षित आहेत माहिती आहे. पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभ कवच लिहिलेले, महेंद्राचे सामर्थ्य नसानसात स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल मनात अपार करुणा असलेले, सहस्त्र युवक युवती कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत संचार करतील. मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आव्हान जे करतील आणि सारा देश पौरुषाने अक्षरशः मुसमुसून उठेल. आदर्श समाज निर्मितीमध्ये युवकांनी नेहमीच अग्रेसर असायला हवं. आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्नशील असायला हवं. अशक्य हा शब्द आपल्या मनाच्या शब्दकोशातून काढून टाका. यश वाटेवर आपली प्रतीक्षा करत बसलेले नसते, तर प्रयत्नाद्वारे त्याला खेचून आणावे लागते. शूर युवकच आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीद्वारे आयुष्यात यश मिळवण्यासाठी यशस्वी होतात. स्वामीजींचे शब्द सुद्धा आपल्याला त्याचीच आठवण करून देत नाहीत का. उठा, धीट बना, शक्तिमान बना आणि प्रत्येक कार्याची जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावरती घ्या. आणि हे जाणून असा की तुमच्या भाग्याचे निर्माते फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. आयुष्यात यश, प्रेरणा मिळण्यासाठी डोळ्यासमोर एखादा आदर्श असणं फार श्रेयस्कारक आहे, कारण डोळ्यासमोर एखादा आदर्श असेल तर ध्येय लवकर प्राप्त करता येतं. म्हणूनच स्वामीजी म्हणतात, डोळ्यासमोर एखादा आदर्श असलेली व्यक्ती जर 1000 चुका करत असेल तर मला 100% खात्री आहे की डोळ्यासमोर कुठलाही आदर्श नसलेली व्यक्ती 50,000 चुका करेल. म्हणूनच डोळ्यासमोर एखादा आदर्श असणं फारच श्रेयस्कारक आहे. मित्रहो, केवळ शारीरिक विकास असणं हे तारुण्याचं लक्षण नव्हे.
स्वामीजींना युवक हवे होते, पण आज आहेत तसे नव्हे. आज लाखोच्या पटीत युवक आहेत, पण या तथाकथित युवकांकडून आपण फार काळासाठी विशेष अपेक्षा ठेवू शकत नाहीये. स्वामीजींना कसे युवक हवे होते, युवकांमध्ये काय काय गुण असायला हवे, या गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणजेच खुद्द स्वामीजी होते. म्हणूनच स्वामीजी म्हणतात, मी जितका मोठा होऊ शकतो त्याच्या 100 पट माझ्या प्रत्येक मुलाला व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण अचाट कर्म करणारा झालाच पाहिजे. आज्ञाधारकपणा, तत्परता आणि प्रेम या 3 गोष्टी तुमच्याजवळ असतील तर जगात सर्व काही आणि काहीही तुम्ही करू शकता. तुमची सर्व शक्ती तुमच्या आतच दडलेली आहे. त्यामुळे तुम्ही दुर्बल आहात असं अजिबात समजू नका. उठा आणि स्वतःत असलेलं दिव्यत्व प्रकट करा. दादानी दिद्यांनो, स्वामीजींचे असेच आदर्श विचार आपल्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत. पण मी सुरुवातीलाच सांगितलं की माझ्या परीक्षेमुळे एकाच वेळी मला ते शक्य झालेलं नाहीये. पण टप्प्याटप्प्याने मी हे सगळे विचार आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तत्पूर्वी हे सगळे विचार आपल्याला जर मनस्वी आवडले असतील तर आपण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि खास करून आपल्या दादा दिद्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या बाबतीतल्या काही ॲडिशन्स, चुका, प्रस्ताव काही असतील तर मला फोनद्वारे ते नक्की कळवण्यात यावे. त्यासाठी माझा फोन नंबर वृषाली धर्मे 9503 65 35 15 आणि माझ्या पप्पांचा वसंत धर्मे 9604 756 456. दादानी दिद्यांनो, पुन्हा भेटू पुढील आठवड्यात. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू अगेन.